हे कॅलेंडर कोणासाठी बनलंय? हे कॅलेंडर शेतकऱ्यासाठी बनलेलं आहे, इथल्या कष्टकऱ्यांसाठी बनलेला आहे. पुन्हा कार्तिकी, कधी आहे कार्तिकी? हा कार्तिकीचा सोहळा सुद्धा जेव्हा कामं सगळी संपलेली असतात तेव्हा तो सुद्धा काळ आहे. त्यामुळे ही सगळी वारकरी परंपरा ही शेतकरी आणि कष्टकऱ्याशी मिळती जुळती आहे. शरद ऋतूमध्ये येणारी कार्तिकी वारी सुद्धा शेतकऱ्याला डोळ्यासमोर ठेवून तिची आखणी केलेली आहे. त्यामुळे हा केवळ योगायोग नाहीये, हा योगायोग नाहीये, शेतकऱ्यांच्या जीवन चक्राच्या भोवती आखलेलं हे सगळं वारीचं चक्र आहे. आणि शेतकऱ्याला विश्रांती मिळायला हवी, त्याला आनंद साजरा करता यावा, त्याच्या रोजच्या जगण्यातून, त्याच्या रोजच्या दुःखातून त्याला दोन गोष्टी थोडस दूर जाता यावं, सामाजिक बंध त्याचे मजबूत व्हावेत. वारी काय आहे? वारी माणसांना जोडणारा सोहळा आहे. आणि म्हणून ही वारी खरं तर शेतकऱ्यांचा सोहळा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. म्हणूनच आज या व्यासपीठानं जी मांडणी केली वारकऱ्याला शेतकऱ्याशी जोडण्याची, बघा शेतकरी वारकरी ह्या दोघांना जोडण्याचं जे अतिशय महत्वाचं काम आपण सगळ्यांनी केलेलं आहे, केवळ वारकऱ्याला धर्माशी जोडणं नाही तर त्याचा जो कर्मधर्म आहे, शेतकऱ्याचा धर्म काय? कर्म आहे. त्याचा सगळ्यात मोठा धर्म, त्या धर्माशी जोडण्याचं काम जे आपण इथं सगळ्यांनी केलेलं आहे ते अतिशय महत्वाचं आहे. आणि त्यामुळे वारकरी संप्रदाय आणि शेतकरी जीवन यांच्यात मूल्यांची जी जवळीक आहे ती जवळीक साधण्याचा प्रयत्न सुद्धा आपण सगळ्यांनी केलेला आहे. शेतकरी वर्षभर मातीशी एकरूप होऊन कष्ट करतो आणि वारकरी मात्र वर्षभर त्या विठ्ठलाशी पांडुरंगाशी एकरूप होतो, वारीत कीर्तन करतो, भजन करतो, मनन करतो, चिंतन करतो. तेव्हा त्याला आयुष्याचं सगळं जे सार आहे ते सापडत जातं. हे अतिशय महत्वाचं वाक्य मी आपल्याला सगळ्यांना सांगतो. आज शेतकरी कुठल्याही परिस्थितीत जगायची त्याची अवस्था राहिलेली नाही, हे वास्तव आहे. पण या शेतकऱ्यांना जर आज एकमेव आधार, शेतकऱ्यांना जर केवळ एकमेव मानसिक आधार जर उरलेला असेल तर तो केवळ विठ्ठलाचा उरलेला आहे. त्याचा या जगात आता कुणी उरलाय असं त्याला वाटत नाही.